मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली। नव्यांना संधी देण्यासाठी डावलल्याचं सांगितलं गेलं असं भुजबळ म्हणाले। तसंच मनोज जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस म्हणजे मंत्रिपद नाकारलं गेलं असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली। मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला डावललं काय फेकलं काय काही फरक पडतो असंही भुजबळ म्हणाले। तर अजित पवारांशी चर्चा करण्याची गरज वाटली नाही, मतदारसंघातल्या लोकांशी चर्चा करणार असं भुजबळांनी स्पष्ट केलं। अशा वेळी तुम्हाला डावल ना किती महत्वाचा, किती पक्षामध्ये एक तर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय काय फरक पडतो? काल संध्याकाळपासून बोलणं झालंय कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं? छगन भुजबळ काही संपलं नाही ना। पटेल, सुनील तटकरे यांच्या कोणाशी तुमचं बोलणं झालंय? ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। पुढे भूमिका सर, जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे। त्याचं बक्षीस मिळालं ना। मैंने कल से कोई बातचीत नहीं की और मैं ये जरूरी नहीं समझता बाकी के आगे जो है चर्चा आगे का क्या कदम होगा सर? चला मुझे पता नहीं है। मैं मेरे जो लोग हैं उनसे बात करूँगा। क्या जो हमारे जो मेरे कॉन्स्टिट्यूएंसी के लोग हैं उनसे बातचीत करूंगा। मेरे जो समता परिषद के जो लोग हैं उनसे बातचीत करूंगा। देखिए, तर छगन भुजबळ यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया। जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यासंदर्भात भुजबळांची ही प्रतिक्रिया। छगन भुजबळ हे नाराज आहेत हे यातून स्पष्टपणे दिसतंय। नव्यांना संधी देण्यासाठी डावललं असं भुजबळांनी बोलून दाखवलं। त्यामुळे एकंदरीतच काल मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा जी सुरू होती त्यावरती थोडक्यात शिक्कामोर्तब झालंय, कारण त्यांनी स्वतःच दिलेली ही प्रतिक्रिया। त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याचं आता स्पष्ट झालंय। नव्यांना संधी देण्यासाठी डावललं गेलं आणि एकूणच जरांगेंना अंगावर घेण्याचं हे बक्षीस आहे असं छगन भुजबळांनी बोलून दाखवलं। महायुतीकडनं भुजबळांवरती अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली। तर भुजबळांना वापरून फेकून दिलं, ओबीसींवरती अन्याय केला अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली। पहिला दिवस जो आहे तो ओबीसी नेत्याच्या नाराजीनं गाजतो आहे। छगन भुजबळांसारख्या वरिष्ठ नेत्याला मंत्रिमंडळातून डावलण्यात आलेला आहे। आपली काय प्रतिक्रिया? कारण आपण सुद्धा ज्यावेळेला मध्यंतरी सगळा ओबीसी विरुद्ध मराठा असा सगळा संघर्ष उभा राहिला होता, त्याही वेळेला आपण सगळेजण ओबीसी एकत्रित आला होता आणि आज भुजबळांना डावललं जात आहे। नाही, हे नेहमीच सरकार कुणाचं ओबीसीवर अन्याय नेहमी ठरलेला आहे। याही सरकारमध्ये भुजबळ जे ओबीसीला डावललं आणि भुजबळ साहेबांवर अन्याय केला। भुजबळ साहेब असे नेते होते की जे ओबीसीसाठी लढणारं नेतृत्व होतं। ओबीसीच्या हक्कासाठी आणि ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल आणि ओबीसीला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती। पण दुर्दैव आमचं की ओबीसीचं दुर्दैव म्हणावं की ओबीसीला कुठेही स्थान या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी नेत्याला नाही, जो ओबीसीच्या हक्काची लढाई लढतो अशा नेत्याला इथे स्थान मिळालं नाही। तर ही लढाई कोण लढणार? ओबीसी असणं आणि ओबीसीचा नेता म्हणून लढणं यातला फरक आहे। उद्या सांगितलं जाईल सरकारतर्फे की इतके चेहरे ओबीसी आहेत, झालेले पूर्वीचे किंवा नव्यानं ओबीसी झालेले हे दाखवतील। याला काही अर्थ नाही। ओबीसीच्या प्रश्नाला घेऊन कोण लढतो, ओबीसीचे प्रश्न कोण मांडतो, ओबीसीच्या चळवळीमध्ये कोण उभा राहतो याला महत्व आहे। आणि मला वाटतं की ते भुजबळ साहेब आहेत, होते या सरकारमध्ये, आता आम्ही तर विरोधातलेच आहोत, पण अशा नेत्याला डावलून ओबीसीवर अन्याय झालाय असं आमचं स्पष्ट मत आहे। नुसते भुजबळच नाही तर गोपीचंद पडळकर यांनाही संधी न दिल्यामुळे धनगरांना सुद्धा डावललं अशी जोरदार चर्चा आहे। जो धनगर समाज आणि ओबीसी समाज भाजपच्या पाठीशी उभा राहिला आणि म्हणून भाजपला एवढं मोठं यश मिळालं, अशा दोन्ही नेत्यांना डावललं गेलं असं बोललं जात आहे। मला पडळकरांचं माहित नाही, पडळकर नवीन आहेत, आता ते काय ओबीसीच्या याच्यामध्ये पुढं काही ठिकाणी आता या वर्षापासून 2 वर्षापासून सभा घेत आहे। पण भुजबळ साहेबांचं दुःख झालं। भुजबळ साहेब समस्त महाराष्ट्रातील ओबीसीचे नेते म्हणून आम्ही काम त्यांच्याकडे आम्ही बघत असतो आणि आमच्याबरोबर त्यांनी अनेक चळवळीमध्ये किंवा अनेक ओबीसीच्या लढाईमध्ये ते सक्रियपणे
मैदानात उतरणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे आणि निवडणुकीमध्ये त्यांचा वापर झाला. ओबीसींची मतं घेतली, ओबीसीच्या भरोश्यावर सरकार आणलं आणि ओबीसीला डावलण्याचं काम झालं. भुजबळांचा वापर करून घेतला वापर करून घेतलाय आमचा स्पष्ट आरोप आहे. भुजबळ साहेबांचा वापर करून फेकून दिलं. म्हणजेच तुम्हाला ओबीसीचा मतं पाहिजेत, पण ओबीसीचं नेतृत्व मोठं होताना किंवा ओबीसी नेता मोठा होताना तुम्हाला बघायचं नाही. ओबीसीची चळवळ जो चालवतोय त्या नेत्याला तुम्ही संपवायचा आणि ओबीसी चळवळीला संपवायचा असा त्यामागचा कट दिसतोय. असं बोललं जातं की त्यांना कदाचित राज्यसभेवर पाठवून त्यांचं मन समाधान करण्याचा प्रयत्न केला. नाही, राज्यसभेमध्ये जाऊन काय करणार आहे दिल्लीत? इथे जाऊन राज्यातील ओबीसीच्या प्रश्नाला ते नाही देऊ शकले असते आणि आम्हाला विश्वास होता. आता काहीतरी समजूत काढण्याच्या दृष्टीनं म्हणून त्यांना जर काय आमिष दाखवले असतील तर मला त्यात तथ्य वाटत नाही. तिथे जाऊन त्यांना म्हणजे ते नेतृत्व संपवणं हाच त्यामागचा उद्देश आहे. धन्यवाद. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल विजय वडेट्टीवार साहेब ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ओबीसींचा केवळ वापर करून फेकून देण्याचं काम हे या सरकारनं केलेलं आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता आपण थेट नागपुरातच जाऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, भुजबळांनी जी स्पष्ट प्रतिक्रिया दिली यावरून आपल्याला कळलंच आहे भुजबळ नाराज आहेतच. आता काय? नक्कीच भुजबळ नाराज आहे हे त्यांच्या बोलण्यातून सहज स्पष्ट होत आहे आणि भुजबळांना ज्या पद्धतीनं डावलण्यात आलं, विशेषतः आपण बघितलं की गेल्या 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा जे काही आंदोलन पेटलं होतं, जो काही प्रक्षोभ लोकांमध्ये दिसून येत होता आणि 2 गटांमध्ये ज्या पद्धतीनं विभागणी झाली होती त्यामध्ये छगन भुजबळ यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती छगन भुजबळ यांनी घेतलेली होती. लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणुका असेल यामध्ये मराठा समाजाचा जो काही उद्रेक होता त्या उद्रेकाला आणि किंवा ओबीसी समाजाला जे दडपलं जात होतं त्या दडपशाहीला वाचा फोडण्याचं काम हे छगन भुजबळ यांनी केलेलं होतं. परंतु आपल्याला त्याचंच बक्षीस मिळालं असा उपरोधिक टोला जो आहे तो या ठिकाणी छगन भुजबळ यांनी मारलेला आपल्याला बघायला मिळतोय. परंतु छगन भुजबळांना मंत्रिपदातून डावलण्याच्या प्रतिक्रिया या विरोधकांमध्ये सुद्धा दिसून येत आहेत. विजय वडेट्टीवार असतील किंवा नाना पटोलेंनी ते स्पष्ट अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की भाजपचा हा नाराज आहे की जो ओबीसी हित की बात करेगा उसको फेक दिया जाएगा, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी दिली आहे. आणि त्याचबरोबर मला तर याचा खूप चांगला अनुभव आहे असं सुद्धा नाना पटोले यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे छगन भुजबळांच्या ना मंत्रिमंडळामध्ये स्थान न देण्यावरच्या प्रतिक्रिया या सर्व पक्षीय आपल्याला उमटताना या ठिकाणी दिसून येत आहेत. सर्व पक्षीय ओबीसी नेते नाराज झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. बिलकुल प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.